सोम का खाता है रे? हाँ हो बेटा हो काय होतं? लवकर सांग काय आहे? मिसळ आहे. मन सांग लवकर. काय सांग? आता खा ना तू खा ना. गोड आहे का? मिसळ आहे. कसा आहे रे? कसा आहे? असं सांग पप्पाला. कसा आहे सांग लवकर. आता काय पोट. पुण्याची फेमस असलेली डिश म्हणजे मिसळपाव. मिसळपाव खाल्ल्यानंतर आम्ही निघालो जेजुरीला म्हणजेच खंडोरायाच्या दर्शनाला. रस्त्याने जात असताना घाट असलेली रस्ते मन वेधून घेत होती. पुण्यापासून 50 मैल अंतरावर असलेल्या जेजुरी येथील खंडोरायाचे देवस्थान जागृत देवस्थान मानले जाते. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य दैवत आहे. इसवी सन 1608 मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असे मानले जाते. सोम घे. सोम ते घ्या घ्या घ्या. नंतर भंडाऱ्याने ड्रेस भरला ना फोटो व्यवस्थित वाटत नाही. काढून तयार करून देतो फक्त 50 आणि मोबाईलमध्ये भंडारा लावल्यानंतर म्हणत आहे भंडारा लावतो मी तुम्हाला लावायचं काय फोटो पण लावायचं काढून जेव्हा तयार करून येताना मोबाईलमध्ये पण पाठवतो. दाखव तलवार दाखव. हे घे पप्पाकडे असं म्हणत आहे ना कशासाठी थांबलाय? तुमचं पण काढू या दादा. गडावर चढण्यासाठी तुम्हाला 385 पायऱ्या चढाव्या लागतील. या पायऱ्या बनवण्यासाठी 9 लाख दगडांचा वापर केला गेला आहे असे सांगण्यात येते. मुख्यद्वारावर पायऱ्यांचे काम चालू असल्यामुळे आम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये मुख्य मार्ग मी दाखवू शकलो नाही. पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मणी या 2 राक्षस भावांनी ब्रह्मदेवाची तपस्या करून
ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाच्या या आशीर्वादामुळे हे दोघं राक्षस भाऊ खूप शक्तिशाली झाले. या 2 राक्षस भावांचा नाश करण्यासाठी महादेवाने खंडूरायाच्या रूपामध्ये अवतार घेतले असे सांगण्यात येते. मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची फोटो किंवा व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे मी तुम्हाला मंदिर परिसरातील आतील भाग दाखवू शकत नाही. चल पूजा कर. जय जय करा. पाया पडलं डोकं दाबा तिचं. असं डोकं दे. झाला का नमस्कार करू? ओय गेला द्या बसून दे तू दे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आहे आज खंडोरायाच्या दर्शनाला. तर खंडोरायाचे दर्शन मी आता घेतले आहे. तर तुम्ही माझ्या मागचा परिसर बघू शकता. या ठिकाणी मी दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तर जेजुरीला या ठिकाणी खंडोबारायाचे मंदिर आहे आणि हा आमचा लहान भाई ऐकत. हर 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 मम्मीकडे जाऊ. जेजुरी इथे भाविकांसाठी हळद म्हणजे सोने समजले जाते. म्हणून खंडोबाच्या मंदिर परिसरात तुम्हाला भाविक भक्त हळद फेकताना दिसतील. हळद फेकणे हे सोन्याचे व संपत्तीचे प्रतीक समजले जाते. खंडोबा त्यांना आशीर्वाद देते असे समजले जाते. जेजुरी इथे असलेले खंडोबाचे देवस्थान हे महाराष्ट्रातील बहुतेक लोकांचे आराध्य दैवत आहे. खंडोरायाची केलेली ही यात्रा माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. या ठिकाणी माझ्या मुलाने सुद्धा खंडोरायाचे दर्शन लहान वयातच घेतले. तो खूप भाग्यवान आहे असे मी मानतो. का झाला? जाम नव्हे ते जाम अंजीर आहे. का झालं? खाऊन घ्या. खाऊन घ्या. नाही 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 फेकून दे गधा. थांबा थांबा जाऊ.